नमस्कार मंडळी. आजच्या या धावपळीच्या जगात काही गोष्टी मांडणं गरजेचं आहे. मुद्द्याचं आणि थेट बोलण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत रोकठोक. चला तर मग सुरू करूया आजचा विषय. आज असा एक विषय समोर आला आहे ज्यावर चर्चा तर खूप होते आहे, पण सत्य बोलायला कोणीही पुढे येत नाहीये. आजच्या या खास भागात आपण अजितदादांचं 100% घात, रोहित पवारांकडून खळबळजनक पुरावे यावर सविस्तर आणि सडेतोड बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया आजची रोखठोक चर्चा. अजितदादांच्या मृत्यूचे गूढ, ऑपरेशन ब्लॅक बॉक्स आणि रोहित पवारांचे 54 स्लाइड्सचे वादळ. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील एक काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर धावपट्टीच्या अगदी जवळ असताना भीषण अपघात झाला आणि उभ्या महाराष्ट्राने आपला एक धडाडीचा नेता गमावला. सुरुवातीला हा निव्वळ तांत्रिक बिघाड किंवा धुक्यामुळे झालेला अपघात वाटत होता, पण 10 फेब्रुवारी रोजी आमदार रोहित पवार यांनी मुंबईत घेतलेल्या 54 स्लाइड्सच्या प्रेझेंटेशनने या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण दिले आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ भावनिक नसून ते तांत्रिक, कायदेशीर आणि राजकीय स्वरूपाचे आहेत. चला तर मग या कॉन्स्पिरसी थिअरीमधील प्रत्येक मुद्दा सविस्तरपणे समजून घेऊया. विमानाचा इतिहास आणि VSR व्हेंचर्सचा संशयास्पद कारभार. अजितदादाच्या विमानातून प्रवास करत होते ते बॉम्बार्डियर लिअरजेट 45 नावाचे विमान होते. हे विमान त्याच्या वेगवान प्रवासासाठी आणि सुरक्षेसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र रोहित पवारांनी या विमानाची मालकी असलेल्या VSR व्हेंचर्स कंपनीवर गंभीर तांत्रिक आणि कायदेशीर बोट ठेवले आहे. पुनरावृत्ती होणारे अपघात. याच कंपनीचे एक विमान सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर कोसळले होते. त्या अपघाताचा अंतिम अहवाल 2.5 वर्ष उलटूनही अद्याप का समोर आला नाही? परवाना रद्द असूनही उड्डाणे. काही तांत्रिक कारणांमुळे या कंपनीचे उड्डाण परवाने ESA कडून रद्द करण्यात आले होते. तरीही ही कंपनी VVIP लोकांसाठी आपली विमाने कशी चालवत होती? मालकी हक्काचे जाळे. कंपनीमध्ये 27 वेगवेगळे शेअरहोल्डर्स आहेत आणि त्यात काही प्रभावशाली व्यक्तींची नावं दडलेली असण्याची शक्यता रोहित पवारांनी वर्तवली आहे. तो शेवटचा 1 मिनिट. ट्रान्सपॉन्डर आणि संवाद. विमान अपघातात सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो तो म्हणजे ब्लॅक बॉक्स, CVR किंवा FDR. रोहित पवारांनी या तांत्रिक डेटाबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती मांडली. ट्रान्सपॉन्डर शटडाऊन. विमानाचा ट्रान्सपॉन्डर, जे विमानाची उंची आणि स्थान जमिनीवर पाठवते, सकाळी 8:43 अचानक बंद झाला. धावपट्टी जवळ असताना आणि विमान अगदी कमी उंचीवर असताना हे उपकरण स्वतःहून बंद होणे अशक्य आहे. पायलटचे मौन. शेवटच्या 2 मिनिटांत पायलट सुमित कपूर आणि बारामती ATC यांच्यात कोणताही संवाद का झाला नाही? पायलटने इमर्जन्सी किंवा मेडे कॉल का दिला नाही? व्हॉइस रेकॉर्डर गायब. मुख्य पायलटचा आवाज कोणत्याही रेकॉर्डिंगमध्ये का नाही? हे रेकॉर्डिंग जाणीवपूर्वक पुसले गेले की त्यावेळेस रेकॉर्डरच बंद होता? पायलटची पार्श्वभूमी. कॅप्टन सुमित कपूरवर प्रश्नचिन्ह. रोहित पवारांनी या अपघाताचा तपास करताना मुख्य पायलट सुमित कपूर यांच्या भूतकाळातील रेकॉर्ड्सवर मोठे विधान केले. दारूचे व्यसन आणि सस्पेन्शन. रोहित पवारांनी व्हॉट्सॲप चॅट्सचे स्क्रीनशॉट दाखवून असा दावा केला की कॅप्टन सुमित कपूर यांना यापूर्वी 2010 आणि 2017 मध्ये दारूच्या सेवनामुळे निलंबित करण्यात आले होते. ऐनवेळी बदललेला पायलट. सुरुवातीला या उड्डाणासाठी साहिल मदान आणि यश नावाचे वैमानिक ठरलेले होते, परंतु शेवटच्या क्षणी त्यांना बदलून सुमित कपूर यांना का पाचारण करण्यात आले? विमान की उडता बॉम्ब. अतिरिक्त इंधन टाकीचा मुद्दा. विमान अपघाताच्या तीव्रतेबद्दल बोलताना रोहित पवारांनी एक नवीन मुद्दा समोर आणला. इलिगल फ्युअल टँक्स. विमानामध्ये इंधन वाचवण्यासाठी किंवा लांबचा प्रवास करण्यासाठी अवैध अतिरिक्त इंधन टाक्या बसवण्यात आल्या होत्या का? जर विमान धावपट्टीच्या इतक्या जवळ कोसळले तर एवढा भीषण स्फोट कसा झाला? पवारांच्या मते हे विमान नसून एका चालत्या फिरत्या बॉम्बसारखे होते. राजकीय काउन्सिल आणि नेत्यांचे मौन. या प्रकरणातील सर्वात गूढ भाग म्हणजे राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवार गटाच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. सुनेत्रा पवारांचा शपथविधी. ज्या दिवशी अजितदादांच्या अस्थींचे विसर्जनही झाले नव्हते, त्याच काळात सुनेत्रा वहिनींचा शपथविधी आणि राजकारण एवढ्या घाईत का करण्यात आले? तज्ज्ञ नेत्यांचे मौन. प्रफुल्ल पटेल यांना नागरी विमान वाहतूक क्षेत्राचा मोठा अनुभव आहे.
मग त्यांनी सरकारला या तांत्रिक चुकांवर जाब का विचारला नाही? रोहित पवारांच्या प्रमुख मागण्या. रोहित पवारांनी या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत. स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास. भारताच्या DGCA किंवा AAIBवर या कंपनीचा प्रभाव असू शकतो. म्हणून अमेरिकेच्या NTSB, ब्रिटनच्या AAIB किंवा फ्रान्सच्या BEA यांसारख्या एजन्सींमार्फत तपास व्हावा. CBI चौकशी. यामागे कोणताही घातपात नाही हे सिद्ध करण्यासाठी CBI चौकशी होणे गरजेचे आहे. VSRवर बंदी. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत या कंपनीच्या सर्व विमानांवर बंदी घालण्यात यावी. निष्कर्ष. अजितदादांसारखा कडक शिस्तीचा आणि सुरक्षेबद्दल नेहमीच जागरूक असलेला नेता अशा ढिसाळ नियोजनाचा बळी कसा ठरला, हा प्रश्न आता केवळ बारामतीचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. रोहित पवारांनी मांडलेल्या 54 स्लाइड्सच्या या इन्व्हेस्टिगेशनने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे वादळ घेऊन आले आहे. आता सत्य ब्लॅक बॉक्समधून बाहेर येते की राजकीय फाईल्स खाली दबले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर मंडळी, हा होता आजचा विषय आणि त्यावरचं आमचं रोखठोक मत. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे परखड विषय पाहायचे असतील तर आपल्या रोखठोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका ज्वलंत विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा रोखठोक. जय हिंद, जय महाराष्ट्र.